मला साडी नेसायला खूप जास्त आवडतं, पण फॅब्रिक कुठलं निवडायचं, ज्वेलरी कुठली घालायची, कुठल्या प्रकारची साडी घालायची किंवा साडी नेसायची कशी किंवा साडीवरती ज्वेलरी कशी घालायची, हेअरस्टाईल कशी, असा सगळा गोंधळ तुम्हालासुद्धा होतं का? मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी. साडी नेसल्यानंतर आपण आकर्षक कसं दिसता येईल यावर आजचा इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हेल्पफुल ठरला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग वाट कशाची बघायची बघूया आपण टिप्स. जर तुम्ही खूप हेवी वेटच्या असाल तर सिफॉन म्हणा, सिल्क म्हणा किंवा जॉर्जेट म्हणा, अशा ज्या सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या आहेत त्या कधीही नेसायच्या. त्याचा बेनिफिट असा होतो की तुम्ही हेवी वेटच्या असाल तर ह्यामध्ये तुम्ही स्लिम दिसायला खूप जास्त मदत होते. अशा साड्या पटकन नेसता येतात आणि टॉलर लुकसुद्धा देतात, स्लिम लुकसुद्धा देतात. त्यामुळं अशा फॅब्रिकच्या साड्या हेवी वेटच्या ज्या स्त्रिया आहेत किंवा गृहिणी आहेत, वुमन्स आहेत, त्यांनी अशा साड्या वेअर कराव्यात जेणेकरून तुम्ही स्लिम टॉलर लुक देईल तुम्हाला आणि पटकन नेसता येतील. त्यामुळं अशा साड्या ज्या फॅब्रिकच्या आहेत त्या खूप जास्त चांगल्या होतात आणि तुम्हाला पटकन सूट होऊन. या उलट जर तुम्ही थोड्याशा स्लिम असाल किंवा ज्या मुली किंवा गृहिणी थोड्याशा स्लिम असतील, अशाने नेहमी ऑर्गेन्झा साडी म्हणा, कॉटन साडी म्हणा, ज्या स्टिफ फॅब्रिकच्या साड्या असतात अशा साड्या कधीही वेअर करायच्या. त्याचं तुम्हाला खूप बेनिफिट होईल. म्हणजे तुमची बॉडी जी आहे थोडीशी हेवी वाटेल किंवा मीडियम वाटेल, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. अशा साड्या वेअर केल्यामुळे तुम्ही नक्कीच आकर्षक आणि मस्त दिसण्यासाठी मदत होते. त्यानंतर टिप नंबर 2, कधीही साडी चॉईस करताना मोठमोठ्या प्रिंटची किंवा डिझाईनची अशी साडी नेहमी अवॉइड करायची, कारण त्यामध्ये आपला लुक हा नेहमी आकर्षक आणि मस्त दिसण्याऐवजी तुम्ही खूप एजेड आणि थोड्याशा मोठ्या वाटायला लागता. त्यामुळं अशा साड्या नेहमी नेसणं किंवा वेअर करणं टाळावं, जेणेकरून तुम्ही मोठ्याने एजेड दिसणार नाही. कधीही छोट्या प्रिंटच्या साड्या किंवा छोट्या डिझाईनच्या साड्या तुम्ही नेहमी यूज करा, जेणेकरून तुमचा लुक हा एजेड वाटणार नाही. नंबर 3, तर कधीही साडी निवडताना मोठमोठ्या काठपदराची किंवा मोठमोठ्या काठाची साडी निवडणं अवॉइड करा. त्यामध्ये तुम्ही खूप एजेड दिसता आणि खूप हेवी लुक दिसतो तुमचा. त्यापेक्षा नेहमी साडी निवडताना कमी काठाची, कमी प्रिंटची अशी साडी निवडली किंवा ज्या साडीला काठच नाही आहेत अशी साडी निवडली तरीसुद्धा ती छान दिसते आणि त्यामध्ये तुम्हाला एक टॉलर लुक देऊन जातो. जर तुम्ही काठपदराची साडी ही मोठ्या बॉर्डरची नेसली तर त्यामध्ये तुम्ही अजून जास्त बुटक्या दिसता किंवा तुमचा लुक जो आहे तो हेवी वाटतो. त्यामुळे अशा साड्या नेसणं शक्यतो अवॉइड करा. जर तुम्ही कमी बॉर्डरच्या साड्या जर घातल्या तर त्यामध्ये नक्कीच तुमचा लुक हा स्टायलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी मदत होईल. तर नंबर 4, तर साडीवरचा ब्लाऊज. साडी घालायची म्हणजे ब्लाऊज हा खूप महत्त्वाचा असतो. जर साडीवरचा ब्लाऊज हा परफेक्ट असेल तर सिंपल साडीसुद्धा तुम्हाला खूप स्टायलिश लुक देऊन जाते, मस्त लुक देऊन जाते आणि तुम्ही खूप मस्त दिसायला लागता. तेच जर तुमचा ब्लाऊज हा फिटिंगचा नसेल, आर्म्समधून तो लूज पडत असेल किंवा खूप जास्त लूज असेल तर ती साडी कितीही छान आणि कितीही महागातली असली तर तुम्हाला तो लुक अजिबात चांगला दिसत नाही किंवा ती साडी अजिबात तुम्हाला आकर्षक किंवा चांगली दिसत नाही. यासाठी नेहमी ब्लाऊज हा फिटिंगचा, व्यवस्थित असलेला आणि योग्य असा मापामध्ये असलेला असणं खूप जास्त गरजेचं असतं. सिंपल साडी असू दे, पण तुम्ही जर फिटिंगचा ब्लाऊज घातला असाल तर तुम्ही नक्कीच तुमचा लुक हा छान दिसतो. त्यामुळे साडीवरचा ब्लाऊज हा योग्य फिटिंगचा असणं खूप जास्त गरजेचं असतं. तुमचा ब्लाऊज जर हाताकडून लूज असेल किंवा थोडंसं आपल्याला घातल्यानंतरसुद्धा लूज वाटत असेल किंवा त्याचं फिटिंग व्यवस्थित नसेल तर ती साडी अजिबात चांगली दिसत नाही. त्यामुळं नेहमी साडीवरचा ब्लाऊज हा परफेक्ट असावा, योग्य फिटिंगचा असावा, तर तुम्ही नक्कीच साडीमध्ये आकर्षक आणि मस्त दिसायला मदत होईल. तर नंबर 5, ट्रेंडिंग ब्लाऊज. कधीही साडीवरती ट्रेंडिंग ब्लाऊज घालायचा, जेणेकरून तुम्ही नेहमी आकर्षक, उठावदार आणि सगळ्यांमध्ये तुम्हाला उठून दिसायचं असेल तर नेहमी ट्रेंडिंग ब्लाऊज घाला. बऱ्याच स्त्रिया अशा असतात की खूप जास्त लेस लावलेले, खूप जास्त नक्षीदार काम केलेलं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे लेस लावलेले, काय त्याला पॅचेस लावलेले असे ब्लाऊज घालतात. असे ब्लाऊज आजकाल ट्रेंडमधून आउट ऑफ झालेले आहेत. असे ब्लाऊज जर तुम्ही घातला तर तुम्ही नक्कीच गाबळ्यासारखे आणि आकर्षक अजिबात दिसणार नाही. तेव्हा
नेहमी ब्लाऊज घालताना हा आत्ताच्या ट्रेंडमध्ये कुठला आहे ते बघून नेहमी घालायचं. त्याप्रमाणे तुम्ही नेक शिवून घ्या. जसं की बोटनेक म्हणा, व्ही नेक म्हणा किंवा पंचकोनी नेक म्हणा, असे वेगवेगळ्या प्रकारचे नेक आलेले आहेत. आणि जितकं तुम्ही सिम्पल ब्लाऊज शिवून घ्याल पण योग्य फिटिंगचं, योग्य ट्रेडिंगचं असं ब्लाऊज शिवून घेतलं तर तुम्ही खूप जास्त आकर्षक आणि चार चौघात उठून दिसाल. त्यामुळे नेहमी ट्रेंडिंगचे ब्लाऊज घाला. जे आउट ऑफ झालेले आहेत ब्लाऊज, असे पॅचेसचे ब्लाऊज आता घालणं, खूप जास्त घालणं टाळून द्या. त्यानंतरची टिप अशी आहे ती म्हणजे साडी ड्रेपिंग. खूप जास्त इम्पॉर्टंट असतं की तुम्ही साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही साडी नेसताय कशी. तर त्यामध्ये पहिल्यांदा येतं की साडी पेटिकोट. खूप जास्त स्त्रिया खूप लेअरचा किंवा त्याला फ्रील असलेला किंवा जास्त घेर असलेला असे साडी पेटिकोट घालतात. मग त्यामध्ये तुमचा स्लिम लुक अजिबात येत नाही. ती साडी फुगीर दिसते किंवा चापून चोपून अजिबात नेसता येत नाही. त्यासाठी नेहमी साडीचा जो पेटिकोट आहे तो अजिबात जास्त फ्लेअरचा किंवा निर्या असलेला, घेरदार असलेला अजिबात घालायचा नाही. आणि त्याचा ड्रॉबॅकसुद्धा तुम्हाला आहे की त्यामध्ये तुम्हाला नाडी असते आणि त्याच्या व्रणसुद्धा पडायला लागतात. ते खूप जास्त फिट्ट होतात. त्यामुळं असे पेटिकोट घालणे तुम्ही शक्यतो टाळा. या उलट बाजारामध्ये आजकाल खूप मस्त असे लायक्रा फॅब्रिकचे स्लिम फिटेड असे साडी पेटिकोट आलेले आहेत. असे पेटिकोट तुम्ही यूज करा. त्यामध्ये तुमचा लुक हा स्लिम दिसेल किंवा साडी ही चापून चोपून घालता येईल आणि तुमचा लुक हा आकर्षक आणि मस्त दिसेल. किंवा ए लाईनचे जे पेटिकोट असतात त्यामध्ये सुद्धा तुमची साडी ही चापून चोपून बसते किंवा तुमचा लुक हा छान आणि मस्त आकर्षक दिसतो. अशा पेटिकोटचा बेनिफिटसुद्धा तुम्हाला होतं की त्यामध्ये नाडी नसते. त्यामुळे ते खूप जास्त रुतत नाहीत, स्लिम असतात आणि फिटिंगमध्ये असतात. त्यामुळे तुमचा लुक हा नक्कीच अशा पेटिकोटमध्ये छान आणि मस्त दिसण्यास मदत होते. त्यानंतरची टिप अशी आहे की तुम्ही हेवी वेटच्या असाल तर मिड वेस्टला साडी कधीही नेसायची नाही, लो वेस्टला साडी कधीही नेसायची नाही किंवा ती नेसताना साडी नेहमी हाय वेस्टला नेसायची. याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते. हाय वेस्टच्यात जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर हाय वेस्टला साडी का नेसायची, तर जर त्यामध्ये साडीमध्ये आपलं पोट जे आहे हाय वेस्टला नेसल्यानंतर हाईड होतं. त्यामुळं अशी तुम्ही जर साडी घातली तर नक्कीच तुम्ही छान आणि आकर्षक दिसाल. तेच जर तुम्ही लो वेस्ट किंवा मिड वेस्टला जर साडी घातली तर त्यामध्ये तुमचं पोट दिसून येईल. ते पोट जे आहे ते हाईड होणार नाही. यासाठी नेहमी साडी नेसताना ही हाय वेस्टला घालायची, जेणेकरून तुमचं पोट हे हाईड होईल आणि तुम्ही स्लिम आणि मस्त आकर्षक लुक देऊन जाल. त्यानंतरची टिप अशी आहे ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हेअरस्टाईल. तुम्ही साडी कितीही छान नेसा, कितीही छान आवरा, पण हेअरस्टाईल जर तुमची चांगली नसेल तर तुमचा लुक हा अजिबात आकर्षक आणि मस्त दिसत नाही. त्यासाठी साडीवरती नेहमी हेअरस्टाईल ही चांगली करा. मग तुमचे जर केस चिपकू दिसत असतील किंवा व्यवस्थित दिसत नसतील तर ती साडी अजिबात चांगली दिसत नाही. त्यासाठी नेहमी साडी नेसण्याआधी छान असा आपण शॅम्पूनी हेअरवॉश करून घ्या आणि मस्त अशी हेअरस्टाईल करा. खूप चपकू खूप ओढून ताणून अशी अजिबात हेअरस्टाईल करायची नाही. तुम्ही मग मिड पार्टेशनची हेअरस्टाईल करू शकता, पफ हेअरस्टाईल करू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल करू शकता. फक्त हेअरस्टाईल करताना खूप चिपकू आणि ओढून ताणून अशी अजिबात हेअरस्टाईल करायची नाही. त्यामध्ये तुमचा लुक हा एजेड वाटतो. जर तुम्ही थोडीशी लूज मस्त आणि छान आपल्याला सूट होते अशी जर हेअरस्टाईल केली तर तुमचा नक्कीच लुक हा आकर्षक आणि मस्त दिसण्यासाठी मदत होते. त्यानंतरची टिप अशी आहे ते म्हणजे दागिने. खूप साऱ्या स्त्रियांना वाटतं आपण साडी घातलेली आहे म्हणजे आपल्याकडे आहेत तेवढे सगळे दागिने घालायचे म्हणजे आपण खूप जास्त छान दिसतो. तर असं अजिबात नसतं. दागिने खूप सारे घातले, खूप जास्त तुम्ही हेवी वेटचे दागिने घातले म्हणजेच तुम्ही छान दिसता, अजिबात असं नसतं. तर ते खूप ओल्ड लुक देऊन जातात. तुम्ही जितके मिनिमाइज ज्वेलरी घालाल, छान ज्वेलरी घालाल, सूट होतील ज्वेलरी घातली तर नक्कीच हा तुमचा लुक मस्त रिच आणि स्टायलिश असा लुक देऊन जातो. मिनिमाइज ज्वेलरी कधीही साडीवर घालावी जेणेकरून तुमचा लुक हा स्टायलिश, आकर्षक आणि मस्त दिसतो. त्यामुळं असं अजिबात नसतं की जेवढी ज्वेलरी आहे तेवढी मी सगळी घालते म्हणजेच मी खूप छान दिसते. हे अजिबात म्हणजे बरोबर नाही आहे, चुकीचं आहे. त्यामुळं नेहमी ज्वेलरी घालताना मिनिमाइज घाला किंवा जी सूट होते ज्वेलरी ती घाला. खूप साऱ्या स्त्रिया असतात की गोल्ड बॉर्डर असलेली साडी घातलेली आहे आणि मग त्यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी घातलेली आहे तर ती अजिबात चांगली दिसत नाही. जर तुम्ही खणाची साडी घातली असेल, सिल्वर बॉर्डरची साडी घातली असेल त्यावरती तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली तर ती खूप जास्त छान आणि उठून दिसते.
ते जर तुम्ही सिंपल पार्टीवेअर साडी घातली असेल तर त्यावर डायमंड ज्वेलरी किंवा असे डायमंडचे असे ज्वेलरी घातल्या तर ते जास्त छान दिसतात, किंवा कुंदनच्या ज्वेलरीसुद्धा छान दिसतात. जर तुम्ही गोल्डन बॉर्डरची साडी घातली असेल तर त्यावरती तुम्ही गोल्डन ज्वेलरी घाला. खूप जास्त हेवी वेटचे तुम्ही कानातले घातले असतील आणि हेवी वेटची ज्वेलरी घातली असेल तरीसुद्धा ते अजिबात चांगलं दिसत नाही. जर तुम्ही चोकर जो आहे तो घातला असेल तर तुम्ही इयरिंग्स थोडे छोटे किंवा स्टड्स वापरा. जर तुम्ही हेवी वेटचे कानातले घातले असतील तर ज्वेलरी घालताना गळ्यातले नेकपीस जे घालणार आहात ते खूप लाईट वेट किंवा जे मंगळसूत्र आहे ते सुद्धा घातलं तरी छान दिसतं. दोन्हीसुद्धा हेवी घातलं तर तो लुक अजिबात चांगला दिसत नाही, स्टायलिश दिसत नाही. त्यानंतरची टिप अशी आहे ते म्हणजे फुटवेअर. साडीवरती फुटवेअर हे नेहमी छान आणि मस्त असलं पाहिजे. तर त्यामध्ये तुम्हाला टॉलर लुक देऊन जात असेल तर ती साडी खूप जास्त चांगली दिसते. त्यासाठी नेहमी साडीवरती तुम्ही हिल्स घाला. जर तुम्हाला हिल्स सूट होत नसतील तर तुम्ही बॉक्स हिल्ससुद्धा घालू शकता. त्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आणि टॉलर लुक देऊन जाईल. नेहमी साडीमध्ये तुम्ही टॉल दिसत असाल तर ती साडी खूप जास्त चांगली दिसते आणि आकर्षक दिसता. नेहमी साडीवरती फुटवेअर योग्य पद्धतीचं निवडायचं आणि लक्षात ठेवायचं की साडी आपण वेअर करण्याआधी कधीही फुटवेअर घालून मग साडी घालायची. कारण काय होतं, साडी नेसल्यानंतर आपली जी साडी असते ती हिल्स घातल्यावरती थोडीशी वर जाते आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही, गबाळ्यासारखं वाटतं. त्यासाठी नेहमी साडी घालताना आधी फुटवेअर घालायचे आणि मग साडी घालायची, जेणेकरून तुमचा लुक हा छान मस्त आणि स्टायलिश दिसेल. तर माझी थोडीशी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे माझा आवाज खराब आला असेल तर त्याबद्दल सॉरी. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असे छान छान तुम्ही लाईक्स करताय, सबस्क्राईब करताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. आणि असेच मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.